भारतानं पाकिस्तानला T20 विश्वचषक स्पर्धेत लोळवलंय। भारतानं पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवलाय। भारतानं T20 विश्वचषक स्पर्धेत विजयाची हॅट्रिक नोंदवत स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दिमाखात प्रवेश केलाय। भारतानं पुन्हा T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला 4 मुंड्यात चीत केलाय। भारताचा हा पाकिस्तानवरील T20 विश्वचषक स्पर्धेतील 8वा विजय आहे। पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातलं। भारतानं प्रथम फलंदाजी करताना ईशान किशनच्या 77 धावांच्या मॅच विनिंग खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं। मात्र 176 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बगल्याप्रमाणे कोसळला। भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज अक्षरशः हतबल ठरले। एकाही पाकिस्तानच्या फलंदाजाला सावरण्याची संधी भारतीय गोलंदाजांनी दिली नाही। भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतरानं पाकिस्तानच्या फलंदाजांना माघारी धाडलं। सौरभ, आपण हा जल्लोष थेट बघू शकतो। नागपुरातील आपण लक्ष्मीभुवन चौकातला हा जल्लोष आहे। मोठ्या संख्येने जे क्रिकेट प्रेमी आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे, तिरंगा हातात घेऊन आहे आणि खरं तर गेल्या 1 तासापासून हा जल्लोष सुरू आहे। आज जशा भारताने सुरुवातीला पाकिस्तानच्या 3 विकेट घेतल्या तेव्हापासूनच हे सगळे क्रिकेट प्रेमी या इथे जमा झालेले आहे आणि त्यानंतर त्यांचा हा सगळा जल्लोष सुरू झालेला आहे। लहान असो किंवा मोठा, प्रत्येक जण एकच आनंद आहे। कदाचित आज रात्रभर हा जल्लोष सुरू राहील। महाशिवरात्र आहे, दिवसभर भगवान शिवाची आराधना केल्यानंतर रात्री असा दणदणीत पाकिस्तान विरुद्धचा विजय, हर हर महादेव म्हणत प्रत्येक जण आपला हा विजय साजरा करताना दिसतात। काही क्रिकेट प्रेमी आहे, महिला आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आहे। काय भावना आहे ताई, काय सांगाल? We are excited, we are happy and we are proud of India. आनंद काय? आता तर फक्त आपण पाकिस्तानला हरवलंय, अजून पूर्ण टुर्नामेंट बाकी। हा वर्ल्ड कप भारतातच असणार आणि भारताचा वर्ल्ड कप जिंकणार। या भावना ज्या आहेत त्या 150 कोटी भारतीय, 125 करोड लोकांची सगळी जनता त्यांच्या मागे आहे, त्यांच्या पाठी. 150 कोटी भारतीयांच्या सगळ्या भावना आहे। आपण दूरपर्यंत संपूर्ण चित्र बघू शकतो की अगदी मोठा असा जल्लोष आहे। डावीकडे किंवा उजवीकडे कुठेही बघायला गेला असता तिरंगा हातात घेऊन सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहेत। जंग के मैदान से लेकर क्रिकेट के मैदान तक सब वन साइडेड करेंगे। इंडिया जिंदाबाद। तर या सगळ्या लोकांच्या भावना आहे। खरं तर आजची मॅच प्रचंड थरारक होईल अशी अपेक्षा होते, पण ज्या पद्धतीने भारतीय संघाचा परफॉर्मन्स राहिला सर्व आघाड्यांवर, म्हणजे अभिषेकची विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने ईशान किशनने इनिंग बिल्ड केली, एक सन्मानजनक मोठा असा 175चा स्कोअर उभारला। खरं तर बॅटिंग करता अतिशय डिफिकल्ट पिच होती, पण 175चा स्कोअर केला आणि त्यानंतर भारतीय बॉलर्सनी सुरुवातीपासून जे डॉमिनेशन ठेवलं, सुरुवातीलाच 3 विकेट्स काढला आणि त्याच्या पाठोपाठ एका पाठोपाठ एक पाकिस्तानच्या विकेट काढत अवघ्या 120 धावांच्या आत पाकिस्तानचा संघ गुंडाळला। अक्षरशः लोटांगण टाकलं होतं पाकिस्तान संघाने भारतीय संघासमोर। आजचा हा दणदणीत विजय मिळत भारतीय संघाने सुपर 8 मध्ये दिमाखात पोहोचलेला आहे आणि आता वर्ल्ड कप जे गेल्या वेळी आतापर्यंत T20 वर्ल्ड कपचा इतिहास राहिलेला आहे। गेल्या वेळेचा वर्ल्ड कप परत दुसरा संघ सातत्याने जिंकला नाही, पण सध्या भारतीय संघाचा फॉर्म्स बघता अतिशय तुफान अशा फॉर्मात आहे आणि हा सगळा काय 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 म्हणायचं, काय भावना आहे? बहुत मजा आ गई, इंडिया जीत गई। ऐसा तो अभी पाकिस्तान को हरा, अभी सबको हराएंगे, ऐसे ही हराएंगे। क्रिकेट प्रेमींच्या भावना अतिशय रोखल्या। आज कदाचित आज नागपुरात आजपासून होळी, दिवाळी सगळं काही साजरं होताना दिसतं। सौरभ, अमर, ईशान किशन आणि गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? कारण आज गोलंदाज आणि ईशान किशन यांनी आजचा दिवस, आजचा सामना गाजवलाय। अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने ईशान किशनकडनं अपेक्षा होती, खरं तर अभिषेक झटपट आऊट झाल्यानंतर भारतीय टीमवर कुठेतरी दडपण येईल असं वाटत होतं, पण ईशान किशनने अतिशय डिफिकल्ट अशा पिचवर झंझावाती बॅटिंग केलेली, अक्षरशः एक हाती हा मॅच खेचून आणली, कुठे डॉमिनेट होऊ दिला नाही। खरं तर अर्धा डझन स्पिनर आज पाकिस्तानकडे होते, पण कोणीच चाललं नाही। उस्मानची तारीखची फार चर्चा झाली, थोडेफार रन्स कमी दिले, पण भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे डॉमिनेट केलं। 175 धावा काढल्या। खरं तर ही जी पिच होती 160 रन्स पर्यंत धावा निघण्यासाठी एक ऍव्हरेज स्कोअर होता, पण 175 रन्स कुठेतरी स्कोअर केला। जेव्हा स्कोअर लागला त्यानंतर भारतीय बॉलर्सला सुद्धा एक उत्साह होता। सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीने एक खरं तर फास्ट बॉलर कमी होता आपल्याकडे, पण त्यानंतरही भारतीय बॉलर्सनी अफलातून कामगिरी केली। बुमराला का बरं जगातला सर्वोत्तम डेडली बॉलर म्हणतात, त्यांनी आज दाखवून दिलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हार्दिक पांड्या पाकिस्तान विरुद्ध बॉलिंगमध्ये नेहमीच सरस ठरलेला आहे, त्याची इकॉनॉमी नेहमीच सरस ठरलेली आहे। त्यांनी आज परत एकदा सिद्ध केला आणि अतिशय
सुरुवातीपासून जे धक्के दिले त्याच्यातून पाकिस्तान टीम सावरली नाही आणि भारताने हा विजय मिळवला आणि आता हा जल्लोष सुरू झाला आहे. एक लहानशी चिमुकली सुद्धा आता दिसत आहे. अगदी 2-3 वर्षाची चिमुकलीला घेऊन सुद्धा इथे सगळेजण इथे आपला आनंद व्यक्त करताना. तर या लोकांच्या भावना आहे सौरभ, अतिशय आनंद, जल्लोष आणि आजच कदाचित होळी, दिवाळी आणि दसरा सगळा काही साजरा होतोय.